नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा ही संकल्पना आपण इथं अभ्यासणार आहोत. मागील येतेत आपण स्थितीज ऊर्जेबद्दल शिकलो होतो. वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते तिला स्थितीज ऊर्जा म्हणतात. ही ऊर्जा सापेक्ष असते व पृष्ठभागापासून वस्तूची उंची वाढल्यास ती वाढत जाते. याची माहिती आपण घेतली आहे. m वस्तुमान असलेल्या व पृथ्वीच्या पृष्ठभागापासून h एवढ्या उंचीवर असलेल्या वस्तूची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा mgh असते व पृथ्वीच्या पृष्ठभागावर ती 0 असते असे आपण गृहीत धरले होते. h चे मूल्य पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेत अगदी कमी असताना g चे मूल्य आपण स्थिर धरू शकतो व वरील सूत्र mgh वापरू शकतो. परंतु h चे मूल्य अधिक असताना g चे मूल्य उंचीप्रमाणे कमी होत जाते. वस्तू पृथ्वीपासून अनंत अंतरावर असताना g चे मूल्य 0 असते व वस्तूवर पृथ्वीचे गुरुत्वीय बल कार्य करीत नाही. यामुळे तेथे वस्तूची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा 0 घेणे अधिक योग्य ठरते. अर्थात अंतर त्याहून कमी असल्यास स्थितीज ऊर्जा 0 हून कमी अर्थात ऋण घेतली जाते. वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून h उंचीवर असताना तिची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा ऋण gmm/r+h एवढी घेतली जाते. येथे m व r हे अनुक्रमे पृथ्वीचे वस्तुमान व त्रिज्या आहेत. चेंडू वर फेकल्यावर त्याचा वेग कमी होत जातो व हे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे होते हे आपण पाहिले. एका विशिष्ट उंचीवर जाऊन त्याचा वेग 0 होतो व तेथून तो खाली पडू लागतो. त्याची कमाल उंची त्याच्या आरंभी वेगावर अवलंबून असते. न्यूटनच्या तिसऱ्या समीकरणाप्रमाणे v² बरोबर u² + 2as. v बरोबर चेंडूचा अंतिम वेग बरोबर 0 व a बरोबर ऋण g. म्हणून 0 बरोबर u² + 2 ऋण g म्हणून चेंडूची कमाल उंची बरोबर s बरोबर u² / 2g. म्हणून चेंडूचा सुरुवातीचा वेग जितका जास्त तितका चेंडू जास्त उंचावर जाईल. याचे कारण म्हणजे सुरुवातीचा वेग जितका अधिक असेल तितका जास्त तो चेंडू पृथ्वीच्या आकर्षणाचा प्रतिकार करू शकेल व तितका जास्त वर जाऊ शकेल. आपण वर पाहिल्याप्रमाणे g चे मूल्य भूपृष्ठापासूनच्या उंचीनुसार कमी होत जाते. म्हणून उंचावर गेल्यावर चेंडूवरील पृथ्वीचे आकर्षण कमी होते. आपण चेंडूचा आरंभीचा वेग वाढवत गेलो तर तो अधिकाधिक उंच जाईल व एका विशिष्ट आरंभ वेग असा असेल की त्या वेगाने वर फेकलेला चेंडू पृथ्वीच्या गुरुत्वीय आकर्षणावर मात करू शकेल व तो परत पृथ्वीवर पडणार नाही. आरंभ वेगाच्या या विशिष्ट मूल्यास मुक्तिवेग म्हणतात. कारण या वेगाने वर फेकलेली वस्तू पृथ्वीच्या
गुरुत्वीय आकर्षणापासून मुक्त होऊ शकेल. मुक्तिवेगाचे सूत्र आपण ऊर्जा अक्षयतेचा सिद्धांत वापरून पुढील प्रमाणे काढू शकतो. आरंभ वेग मुक्तिवेगा एवढा असलेली पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरळ वर जाणारी वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून मुक्त होते. गुरुत्वाकर्षणाचे बल अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपातात असल्याने ते बल अनंत अंतरावर शून्य होते. म्हणजे वस्तूला या बलापासून मुक्त होण्यासाठी अनंत अंतरावर जावे लागते. म्हणजे वस्तू अनंत अंतरावर जाऊन स्थिर होईल. यम वस्तुमान असलेल्या वस्तूची पृथ्वीच्या पृष्ठभागावरील अ गतिज ऊर्जा बरोबर 1/2 mv². ब स्थितिज ऊर्जा ऋण gmm/r. क एकूण ऊर्जा E1 बरोबर गतिज ऊर्जा अधिक स्थितिज ऊर्जा बरोबर 1/2 mv² वजा gmm/r. यम वस्तुमान असलेल्या वस्तूची अनंत अंतरावरील अ गतिज ऊर्जा 0 व स्थितिज ऊर्जा ऋण gmm/∞ 0. एकूण ऊर्जा गतिज ऊर्जा अधिक स्थितिज ऊर्जा बरोबर 0. ऊर्जेच्या अक्षयतेप्रमाणे E1 बरोबर E2 1/2 mv² वजा gmm/r बरोबर 0. v² बरोबर 2gm/r. v बरोबर वर्गमूळ चिन्हामध्ये 2gm/r बरोबर वर्गमूळ चिन्हामध्ये 2gr आणि बरोबर वर्गमूळ चिन्हामध्ये गोल कंसात 2 गुणिले 9.8 गुणिले 6.4 गुणिले 10⁻⁴ कंस पूर्ण बरोबर 11.2 किलोमीटर प्रति सेकंद. चंद्रावर किंवा दुसऱ्या ग्रहावर पाठवलेल्या जाणाऱ्या अवकाशयानाचा आरंभीचा वेग मुक्तिवेगापेक्षा अधिक असणे आवश्यक असते, जेणेकरून ती याने पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण पार करून इतर ग्रहाकडे जाऊ शकतील. माहिती आहे का तुम्हाला? यामध्ये आपण अवकाशातील वजनहीनता आपण अभ्यासणार आहोत. अवकाशयानातील प्रवासी व वस्तू तरंगत आहेत असे दिसून येते. हे कशामुळे होते? अवकाशयान पृथ्वीपासून उंचावर असेल तरीही तेथे g चे मूल्य 0 असत नाही. अवकाशस्थानकावर g चे मूल्य पृथ्वीच्या पृष्ठभागावरील मूल्याच्या तुलनेत केवळ 11% कमी असते. त्यामुळे अवकाशयानाची उंची हे वजनहीनतेचे कारण नसते. त्यामुळे वजनविरहित अवस्था ही त्यांच्या व अवकाशयानाच्या मुक्त पतनाच्या अवस्थेमुळे असते. यानाच्या कक्षेतील वेगामुळे जरी ते प्रत्यक्षात पृथ्वीवर पडत नसले तरी त्यांच्यावर केवळ गुरुत्वीय बल प्रयुक्त होत असल्याने ते मुक्त पतनातच
करीत असतात. मुक्त पतनाचा वेग वस्तूच्या गुणधर्मांवर अवलंबून नसल्याने प्रवासी, यान व त्यातील वस्तू समान वेगाने मुक्त पतन करीत असतात. त्यामुळे एखादी वस्तू हातातून सोडल्यावर प्रवाशाच्या सापेक्ष ती स्थिर राहते व वजनरहित असल्याचे जाणवते.